आता ह्या बैलाचं काय मसला मला तर काहीच मिळाला का ना. नेमकं मी घरून रानातून घरी यायच्या टायमाला तसे चिटकून बसायलेत किंवा उभा राहिलेत की पाहायचं कामच नाही. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा लय दिवसातून आपल्या गुलाबी हिंदी व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, मी आता सकाळी जार आता आपल्या शेतामध्ये दूध काढा. तर इथं आल्याच्या नंतर हे बैल म्हणजे अशी नियार राहते की काय बुजूच लागली ती. मग काय आलो आखाड्यावर आल्याच्या नंतर बघतो तर हे काय एक कुत्र मस्त बसतो इकडं आणि एक इकडं माळ्यात बसला. आता मी म्हणलं आता हे माळ्यात बसलेला त्याच्या संग जसा प्रँक करावा, तर ते उलटा माझ्याच प्रँक झाला. कारण की ती इतक्या स्पीडने उठलं की मी लयच भेलो त्याला. मग काय सोल्ड वासरून काढली दार. मित्रांनो, दार काढताना वासरू आखडाचं म्हणजे आता सुबह अंगाला घाम फुटण्याचं काम आहे बघा. मग दूध काढणं झाल्यावर सोल्ड वासरू प्याला आणि दूध पाजून बांधलंय बघा माझ्याकडे कसं बघत आहे. आणि वासरू बांधल्याच्या नंतर निघालो मग मी घरी आणि तितक्यात होते वाटत आपल्या किसनापाचे बैल उभा. मग त्याला बाजूला सरकून मी निघालोच पुढे गेल्यावर नागवाचा बैल होता वाटात बसला. मग त्याच्यापासून लांबूनच कट मारला निघालो मी घरी. मग आंघोळ केल्या मला घरी दिली रानातून पाणी आणायची ऑर्डर. मग काय आलो तिथं त्या बैलापाशी तर त्याने धरल्याची होती वाट दाबून. असं एकदा ना काय नाही 2-3 खेपा होस तर सारखं वाटत उभा राहावं लागली काय बसू लागली काय. एकदा तर आणली दादानं आणि शेवटच्या बारीस तर मी त्याला कदरून डायरेक्ट वळवूनच घातली गाडी. तर मित्रांनो, आता आपली इतके दिवस व्हिडिओ न येण्याचे 2 कारण आहेत. एक तर माझ्या मागं लयच काम होतं आणि दुसरं की तुम्ही आपल्याला सपोर्ट करेनात. माझ्या हिशोबानं व्हिडिओ तर भरपूर जण बघतात पण फॉलोच करीत नाही. तर आता तुम्हाला काय वाटतं, नाही व्हिडिओ बनवायला पाहिजेत का नाही बनवायला पाहिजेत कमेंट करून सांगा. ज्याच्या जास्त कमेंट येते ते करू आपण.